अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. बाजरीच्या भाकरीसाठी आहे ना हे बाजरीचं पीठ घेतलंय. हे जसं लागेल तसं आपण हे मळून घ्यायचंय आणि थोडे थोडे करून पाणी टाकून घ्यायचंय आणि हे चांगलं मळून घ्यायचंय. याचा ना गोळा बनला पाहिजे. पिठाचा गोळा तयार झालाय पण असं आहे ना त्याला ना अजून असं पीठ चांगलं मळून घ्यायचं म्हणजे भाकरी छान येते. हाताचा हा भाग आहे ना त्याने पीठ मळायचं म्हणजे ते चांगले एकजीव होतं आणि भाकरी खायला ना खूप छान लागते. पीठ ना मळून झाले जेवढं आपल्याला लागेल ना तेवढंच घ्यायचंय आणि हातावर असं आहे ना हे करून घ्यायचं आणि हे सुके पीठ ना खाली टाकून घ्यायचे. आता भाकर थापून घ्यायची आणि मी तवा तापाय ठेवलाय एका साईडला. भाकरीचं पीठ मळायला लागल्यावर तवा तापाय ठेवायचा. असे दोन्ही हात घ्यायचे आणि अशी भाकर थापून घ्यायची. पातळ अशी थापून घ्यायची. भाकरी ना थापून झाली आता भाजून घेऊ. आता मोठा गॅस केलाय. भाकर अशी ना दोन्ही हातावर घेऊन ना सोडायची, स्लो सोडायची. भाकरीला ना पाणी लावून घेऊ. कढईने ना चांगलं पाणी लावून घ्यायचं असं सफेद भाग दिसला नाही पाहिजे. भाकर भाजली का ती चेक करून घ्यायची. भाकर सगळ्या बाजूनी अशी काढून घ्यायची आणि मग उलटायची. दोन्ही बाजूनी पण छान भाजून घ्यायची. भाकर भाजली का चेक करून. भाकर ना मस्त खालवत भाजली तर तिला ना उलटी करून टाकू. भाकर आता मस्त पैकी फुगायला लागली. एकदम मस्त अशी फुगली भाकर. भाकर एकदम मस्त फुगली. मस्त अशी भाजली. आता ही भाकर काढून घेऊ. ती टाकून घेऊ. भाकरीला पाणी लावून घ्यायचंय. एकसारखं सगळ्या बाजूनी पाणी लावून घ्यायचंय. हा पिठाचा सफेद भाग दिसला नाही पाहिजे. भाकर आता पलटी करून घेऊ आणि दोन्ही बाजूने एकदम खरपूस भाजून घ्यायची. भाकर ना भाजली आता उलटी करून घेऊ. अशी पण भाजून घेऊ. बाजरीच्या भाकरी ना तयार झाल्यात. आता प्लेटिंग करून